या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितां नमस्तस्यै 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 नमो नमः। नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीची उपासना करणारा उत्सव। लातूरमध्ये नवरात्र उत्सवामध्ये आम्ही नवदुर्गा हा कार्यक्रम घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत। या कार्यक्रमामध्ये पहिले पुष्प लातूरातील सामाजिक कार्यकर्त्या सुनीता आरळीकर यांनी गुंफले होते। दुसरे पुष्प मराठवाड्यातील उदयोन्मुख गायिका आसावरी बोधनकर जोशी हिने आपला गायनाचा कार्यक्रम सादर करून गुंफले। आता तिसरे पुष्प आता गुंफणार आहेत आज लातूरातील सुप्रसिद्ध कवयित्री तथा अभियंता विभा सुनील बोकील या। आता आपण विभा बोकील यांच्याविषयी त्यांचा जीवनपट समजून घेऊया। त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये कार्यरत आहेत। पत्नी, आई, सून, बहीण, सासू उत्तम प्रकारे जबाबदाऱ्या सांभाळत पाणी पुरवठा खात्यामध्ये अभियंता म्हणून तसोवरही कमी न पडता पूर्ण जबाबदारीने त्या काम करतात आणि कविता हा छंद ते जोपासतात। सौ विभा सुनील बोकील यांनी याविषयी माध्यम नृत्य सेवेला या नवदुर्गा कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांच्याशी बोलतं करणार आहोत। नमस्कार विभाताई। नमस्कार। माध्यम नृत्य सेवेमध्ये आपलं मी मनापासून स्वागत करतो। विभाताई, आपलं लहानपण कुठं गेलं? सर्वप्रथम मी एक गृहिणी, साधी गृहिणी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये काम करणारी एक अभियंता आहे। बरोबर। माझं लहानपण हे लातूरमध्येच, मी लातूरमधलीच। अच्छा। माझे वडील इथेच स्थायिक होते, पोस्ट मास्टर होते माझे वडील। हो का? त्यामुळे इथे सुरुवातीपासून ते इथेच होते। हो। आणि माझे आजोबा शिक्षक होते। हो। तर त्यांनी उमरग्याला ते शिक्षक होते। तर उमरग्याला त्यांनी मला 1ली ते 4थी शाळेमध्ये घातलं होतं। उमरग्याची भारत विद्यालय शाळा, तिथे माझं प्राथमिक शिक्षण झालं। त्यानंतरचं जे माध्यमिक शिक्षण झालं ते देशी केंद्र शाळेमध्ये झालं। लातूरमधल्या सुप्रसिद्ध शाळा होती तिथे झालं। आणि माझं लहानपण म्हणाल तर माझ्या आईचं माहेर हे अंबेजोगाई। अंबेजोगाई हे शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक ह्याचं माहेरघर। त्यामुळे तिथे आम्हाला जाण्याची खूप ओढ असायची। उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आम्ही सर्वप्रथम माझ्या मामाकडे, देशपांडे गल्ली म्हणून तिथे आहे, अंबेजोगाईमध्ये प्रसिद्ध आहे, तिथे सगळं माझं 1ली ते 10वी पर्यंत आम्ही दर सुट्टीला तिथेच आमचं लहानपण गेलं। अच्छा ताई, तुमचं शिक्षण कसं गेलं पण बालपण शिक्षणामध्ये? शिक्षणाच्या त्यावेळेला काही थोडं महत्त्व नव्हतं, फारसं काही महत्त्व नव्हतं। आई वडील खूप घरामध्ये शिक्षक असल्यामुळे वडील शिस्तीचं आणि शैक्षणिक वातावरण होतंच। त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत आम्हाला माझे आजोबा माझे इंग्लिश टीचर होते, इंग्लिश शिकवायचे ते घरामध्ये। स्कॉलरशिपच्या परीक्षेला ते मला बसवायचे। त्याच्यामध्ये मी देशी केंद्र शाळेमध्ये असताना माझा पहिला नंबर कधीही चुकला नाही। 10वी पर्यंत मी मेरिटला पण आले होते। आणि मी विशेष म्हणजे इतिहास आणि भूगोल या विषयामध्ये महाराष्ट्रातून प्रथम आले होते। तुमच्या आवडीचे विषय आहेत? माझ्या आवडीचे विषय आहेत मराठी आणि इतिहास भूगोल। आणि माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की त्यांचं जे इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्धवट राहिलं होतं काही कारणास्तव, तर त्यांचं स्वप्न मी पूर्ण करावं, इंजिनियर व्हावं असं त्यांचं एक स्वप्न होतं। मोठ्या मुलीने ते आपलं पूर्ण करावं। तर त्यांनी मला मग मार्क्स चांगले असल्यामुळे मला 10वी मध्ये 85-86% मार्क होते त्यावेळेला मेरिटमध्ये असल्यामुळे। तर मार्क चांगले असल्यामुळे इथल्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये माझा नंबर लागला। त्यामुळे त्यांनी मला सिव्हिल इंजिनिअरिंग स्थापत्य अभियांत्रिकीला मला घातलं। आणि त्यांच्या मित्रांनी वगैरे सगळ्यांनी त्यांना तेच सांगितलं की हे पॉलिटेक्निक जे आहे त्याच्या हाच मार्ग खूप चांगला आहे आणि त्यावेळी त्याला महत्त्व पण होतं, लगेच त्याला जॉब पण मिळायचे त्यावेळेला। त्यामुळे त्यांनी मला तिथे घातलं। अच्छा, म्हणजे तुम्ही अभियांत्रिकीचं शाखेचं शिक्षण पूर्ण केलं? 1985 साली मी अभियांत्रिकी कुठे केलं ते? पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन लातूरला केलं। अच्छा, बरं। आणि मग त्याच्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर पुढे काय काय काम केलं? कुठं नोकरी कुठे केली तुम्ही? मी पूर्ण केलं त्यावेळेला माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की शासकीय नोकरीमध्ये मी करावं, पण त्यावेळेला 0 बजेट होतं। शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेस, नोकऱ्या लागायच्या नाहीत। त्यावेळेला मी पीके पाटील असोसिएट आपले लातूरमधले, त्यांच्याकडे आम्ही शेजारीच राहत असल्यामुळे ते माझ्या चांगले परिचयाचे होते। ते म्हणाले की तुझ्यासारखी मुलगी माझ्याकडे काम करायला मिळाल्यानंतर मला आनंदच आहे, म्हणून मी त्यांच्याकडे जॉईन झाले। आणि त्यावेळेला त्यांच्याकडे आपल्या लातूरची गंजगोलाई देवी आहे तिथले मंदिरातलं, त्याच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम त्यांच्याकडे होतं, तिथल्या कमानी वगैरे तिथलं काम त्यांच्याकडे होतं आणि अष्टविनायक मंदिराचं डिझाईन पण त्यांच्याकडे होतं, डिझाईन काम करायचं त्यांच्याकडे होतं। तर त्याच्यामध्ये
मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आपल्या लातूरमध्ये आपल्या जन्मगावाच्या ठिकाणच्या मुख्य धार्मिक स्थळांना त्याच्यामध्ये बांधकामाच्या ह्याच्यामध्ये माझा त्याच्यामध्ये हातभार लागला, याचा मला खूप मनपूर्वक अभिमान वाटतो. विभाताई, आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये नोकरी केलेली आहे. हो. तर त्याचे काय नोकरी संदर्भात काही सांगू शकाल का? हो, मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये नोकरीला मी सुरुवातीला प्रथम औरंगाबादला मला जॉब लागला, नोकरी लागली. त्यावेळेला मग तिथे प्राथमिकता 2-3 वर्ष माझी अशी गेली. आणि त्याच्यानंतर मग मी माझे सासू सासरे इथेच होते, शिक्षक होते दोघंही. आणि त्यांचं आयुष्य संपूर्ण इथे लातूरमध्ये गेल्यामुळे त्यांना औरंगाबादला, लातूर सोडून औरंगाबादला यायचं काही मनात नव्हतं. त्यामुळे त्यांनी आम्हालाच इथे बोलवून घेतलं. मग माझी बदली शासकीय असल्यामुळे माझ्या बदल्या होत होत्या, त्यामुळे मी माझी बदली इथे करून घेतली. माझ्या मिस्टरांना पण इथे TVS मध्ये जॉब मिळाला, मॅनेजर ते आहेत नांदेड नाक्याला. तर त्यामुळे आम्ही दोघंही इथे आलो. आणि इथे माझा मग नोकरीचा म्हणजे खऱ्या अर्थाने माझी नोकरी इथे चालू झाली. आणि तेव्हा मी इथे नवीन आले त्यावेळेला लातूर शहराला, नेहमीच लातूर शहर हे दुष्काळामध्ये दुष्काळग्रस्त, पाण्याच्या बाबतीत अत्यंत आपल्याला दुष्काळच आपण अनुभवलेला आहे लातूरकरांनी. तर लातूरला विलासराव देशमुखाच्या प्रयत्नांनी लातूर टप्पा 5 ही मांजरा धरणावरून आधारलेली एक योजना होती. तर त्याच्यामध्ये मी डिव्हिजनला असल्यामुळे माझ्या मार्फत जे काही प्रस्ताव प्रोजेक्ट आला त्याच्यामध्ये मी ते चेकिंग करणं, स्क्रुटिनी करणं आणि डिझाईन करणं, एस्टिमेट करणं, हे सगळे हे तयार करणं. त्यामुळे माझा त्याच्यातही हातभार लागला, ह्याचा मलाही सार्थ अभिमान आहे. आणि लातूरकरांना पाणी पुरवठ्यात पाणी दिलं, त्या माध्यमातून पाणी मिळालं. आणि आजतागायत ती स्कीम यशस्वीपणे चालू आहे, हेही मी सांगू इच्छिते. आणि त्यानंतर मग मी माझी बदली, आता शासकीय नोकरी म्हणल्यानंतर बदल्या ह्या ओघाने आल्याच. तर माझी बदली अहमदपूरला झाली. तर तिथे मी 5-6 वर्ष काम केलं. तिथे पण असंच अहमदपूरलाही पाण्याचं दुर्भिक्ष होतच. तिथे लिंबोटी धरणावरून पाणी आणण्याची योजना तयार झाली होती. त्याच्यामध्येही त्या अहमदपूरकरांना पाणी पाजवण्यामध्ये माझाही थोडा वाटा आहेच, त्याचा मलाही खूप अभिमान वाटतो. आणि अहमदपूरकरांनी मला खूप त्यामुळे तिथे साथ दिली, त्या लोकांनी पण. आणि तिथे माझा गौरव झाला, ह्याचा मलाही खूप अभिमान. फार मोठं पुण्याचं काम केलं पाणी पाजवण्याच्या संदर्भात. हो. तर आपण सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम करता. तर आपलं घर, नोकरी, कुटुंब हे सगळं सांभाळून कसं काय तुम्ही करता? म्हणजे तुम्हाला कुटुंबाकडनं सहकार्य मिळतं का तेवढं? हो, अर्थातच. घरातल्या स्त्रीला कौटुंबिक सहकार्य मिळाल्याशिवाय ती कुठेही बाहेर पडूच शकत नाही. त्यामुळे माझ्या सासूबाई शिक्षिका, माझे सासरे तर शिक्षणाला अतिशय महत्व देणारे, अतिशय शिस्त. ते स्वतःही खूप शिकलेले होते, ते PhD झालेले होते. त्यांनी 2 MA डबल MA केलेले होते त्यांनी, आणि MPhil केलेलं होतं. त्यामुळे ते सगळ्यांना, मला सुद्धा म्हणायचे तू पुढचं BE करायला शिक, आम्ही तुला खूप हे करू, प्रोत्साहन द्यायचे असेल. पण ते घरच्या अशा घरगुती अडचणीमुळे काही जमलं नाही ते. पण त्यांनी मला खूप नोकरीच्या विषयी, आधी तू एक काम घरातलं खूप कमी कर, पण ऑफिस मधलं आधी कर. माझे मिस्टर तसेच म्हणायचे. दीर तर अर्थक्रांतीचे प्रणेते, ते जागतिक लेव्हलचे, ते अनिल बोकील जागतिक लेव्हलचे. त्यामुळे त्यांचाही शिस्तीचा प्रभाव आमच्यावर होताच. ऑफिसला आधी लवकर गाठायचं, ऑफिसला वेळेतच जायचं, ऑफिसला उशीर करायचं नाही. घरातलं काम ठेवलं एखाद्या वेळेस तर राहिलं तर चालेल, पण असं ऑफिसची कामं आधी करायची, त्याला प्राधान्य द्यायचं. असं आमच्या घरातलं शिस्तीचं वातावरण आहे, शैक्षणिक वातावरण. त्यामुळे मला घरातून खूप प्राधान्य मिळालं. आणि प्रत्येक बाबतीत सहकार्य मिळाल्यामुळे मी सगळीकडे तो बॅलन्स ठेवून घरातलं सगळं महत्वाची सगळी कामं करून मी ते सगळं सांभाळलं. आणि त्यांनी मला खूप आतापर्यंत साथ दिली, अजूनही देत आहेत. ह्याचं मला मनापासून अभिमान आहे, कौतुक आहे. आता तुम्ही सांगताना अर्थक्रांतीचे जनक अनिल बोकील यांच्याविषयी उल्लेख केला त्यांचा. तर हे फार मोठं म्हणजे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्राला, देशभरामध्ये. तर त्यांचा मुक्त वावर असतो आपल्या घरामध्ये वगैरे. तर त्यांचा काही प्रभाव पडला का तुमच्या एकंदर कार्यावर किंवा ह्याच्यावर? सांगा ते. अर्थातच लहानपणापासून माझ्या मुलांवर त्यांचे खूप संस्कार झाले. लहानपणापासून त्यांनी माझ्या मुलांना सांभाळलं. औरंगाबादलाही ते माझ्यासोबत होते. पण आम्हाला असं कधी जाणवलं, ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आहेत, पण घरात अतिशय खेळीमेळीचं वातावरण, जमिनीवर अगदी राहून सगळ्यांना योग्य तो सल्ला योग्य वेळी देणे, विचारल्यावर योग्य ते मार्गदर्शन करणे, मुलांना वेळोवेळी शिस्तीचे धडे देणे, हे त्यांनी सगळं काम केलं. त्यामुळे मुलंही माझी लहानपणापासून घडत गेली. आणि तेही आता वरच्या ह्याच्यापर्यंत शैक्षणिक त्यांची शिखर गाठलेलं, शिक्षणाचं शिखर त्यांनी गाठलेलं आहे. मुलांनी तर
माझ्या खूपच प्रगती केली. मुलगा माझा IIT मध्ये बॉम्बेला झाला, IIT झाला, त्याच्यानंतर तो जपानला गेला पुढे आणि तिथं तो 5 वर्ष त्यांनी अनुभव घेतला. आयस्पेस म्हणून इस्रो सारखी तिथली कंपनी आहे, तिथे त्यांनी सॅटेलाइट वगैरेचं त्याच्यामध्ये काम केलं. बॅटरीमध्ये त्यांनी स्वतःचं पेटंट घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला असं वाटू लागलं की आपणही आपल्या देशासाठी आपलं हे ज्ञान जे आहे ते आपल्या देशासाठी आपण स्वतः वापरलं पाहिजे. आपण दुसऱ्या देशात काम करत राहिलं तर हे काही बरोबर नाही. आपण एक सामाजिक ऋण म्हणून आपल्या घरातल्या संस्काराशी त्यांनी हे राखत, इमान राखत त्यांनी तो भारतात आताच 2 महिन्यापूर्वी परत आला. म्हणजे तुम्ही त्या हर्षल बोकील बद्दल सांगता? हर्षद माझा मुलगा एवढी मोठी गलेलठ्ठ पगार सोडून भारतामध्ये आलेले आहेत त्यांच्याविषयी. हो, नोकरी सोडून तो आला इथे. कदाचित त्याच्यावर लहानपणापासून माझ्या दिरांचे, घरातल्या वातावरणाचे खूप छान संस्कार झाले. त्यामुळे मला त्याचाही खूप अभिमान आहे, त्याचंही खूप कौतुक आहे आणि प्रत्येक घरामध्ये अशीच मुलं जन्माला यावीत असं मला वाटतं आणि असेच त्यांचे विचारही राहावेत. वा वा, छान. एकंदर देशसेवेसाठी मुलांनी कामाला यावं असं तुमच्या बोलण्यातून लक्षात आलं. आपण बोलताना हर्षद बद्दल खूप छान माहिती सांगितली, पण मला माहिती अशी आहे की आपली गौरी नावाची मुलगी ती खूप हाय एज्युकेटेड आहे आणि चांगली नामवंत काम करते या क्षेत्रात. त्याच्याबद्दल थोडं राहायला सांगायचं. हो, माझी मुलगी गौरी ती MSc झाली बायोटेक्नॉलॉजीमध्ये. ती शाहू कॉलेजमधनं इथून BSc केली तिने बायोटेक्नॉलॉजीमध्ये आणि ती स्वतःच्या मेरिटवर पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये तिने प्रवेश मिळवला स्वतःच्या ह्याच्यावरती आणि तिथे सुद्धा ती डिस्टिंक्शनमध्ये होती 2 वर्ष आणि तिच्या स्वतःच्या मार्कावरती, स्वबळावरती तिने स्वतःची कॅम्पसमधून तिला जॉब लागलेला आहे आणि ती यशस्वीपणे त्याच्यामध्ये काम केलेले असिस्टंट सायंटिस्ट म्हणून. तर ती सायंटिस्ट सुद्धा झालेली आहे आणि तिला दुसऱ्या कंपनीमध्ये चांगल्या उच्च पदावरची नोकरी मिळण्याची शक्यता आहे आता. आणि ती सुद्धा आमच्या घरातल्या सुसंस्कारामध्ये, वकील घराण्याच्या शिस्तीमध्ये वाढलेली मुलगी आहे. पूर्ण लहानपणापासून आजीच्याच अंगावर होती आणि आजी पण शिक्षिका असल्यामुळे त्यांच्या शिस्तीत ती तयार झालेली मुलगी आहे. ती असं मोठंच काम करणार, मुलासारखं ती पण नाव काढणार अशी मला निश्चितपणे खात्री आहे. आणि ती ज्या घरात जाईल ती तिथे नंदनवन नक्कीच करणार, घराचं नाव उज्ज्वल करणार याची मला खूप खात्री आहे. खरं म्हणजे फार कमी लोकांच्या भाग्याला येतं असं की आपली संतती चांगली निघणं आणि तुमचं मुलगा आणि मुलगी दोन्ही तुमचं नाव काढतायत. खूप मोठं फार तुमचं अचिव्हमेंट आहे त्याच्याबद्दल फार म्हणजे कराड थोडं तुमचा कौतुक कमी आहे. देवाचे आभार मानते आणि शेवटी आपलं पूर्व सुकृत असतं तेच आपल्या पाठीशी असतं आणि घरातले सगळे घरातले कुटुंबीय, आजूबाजूचा परिसर याच्यावर पण आपल्यावर परिणाम होत असतो. ते सगळ्यात चांगला मिळणं याला खूप मोठं भाग्य लागतं. त्यामुळे मला खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. ताई, तुम्ही कविता करता, सगळं नोकरी सांभाळून आणि कविताचा छंद आहे तुम्हाला. तर ऐकावे मनाचे हा कविता संग्रह नुकताच प्रसिद्ध झालेला आहे. तर या कविता संग्रहाविषयी थोडक्यात आमच्या वाचकासाठी सांगा आणि तुम्हाला मी विनंती करेन की या तुम्ही जो कविता संग्रह केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात कोणती कविता आवडली जास्त? आता शेवटी आईला कसं असतं, कुठलंही मूल सारखंच असतं, पण त्यातल्या त्यात तुम्हाला जास्त आवडलेली कविता किंवा प्रतिसाद वाचकांनी दिलेला आहे ते 1-2 कविता आमच्या वाचकासाठी आपण सादर कराव्यात. हो, नक्कीच. आपण मी सुरुवातीला जेव्हा मी सांगितलं की शाळेत असताना वगैरे 1ली ते 10वी माझ्या मामाच्या गावी जात असे. माझे मामा दोन्ही शिक्षक आणि माझ्या धाकट्या मामांना कविता करण्याचा छंद होता. ते पद वगैरे रचायचे. दासोपंत तिथले आद्य कवी मुकुंदराज हे त्यांचं गाव अंबेजोगाई हे शहर, त्यामुळे त्यांच्यावर ते खूप कविता करायचे. त्यांच्या कविता BEd वगैरे शिकवायला असायच्या त्यांच्या कविता. सी.म. देशपांडे कवी. तर ते आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पायी फिरायला आंबेजोगाईचं आजूबाजूचं परिसर बघायला न्यायचे. तर जाता येता त्यांच्या कविता, शांता शेळके यांच्या कविता, भारत आंबेंच्या कविता हे सगळं म्हणून मुखोद्गत त्यांना ते म्हणून दाखवायचे. सतत पडायचं ते आणि असं 7-8-10 किलोमीटरचं अंतर केव्हा पार व्हायचं ते कळायचं नाही त्या कवितांच्या नादामध्ये. आणि घरी येईपर्यंत हे संपूच नाही, हा कवितांचा प्रवास असा संपूच नाही असं वाटायचं. मग ते आम्हाला घरी आल्यानंतर तुमच्या किती लक्षात राहिलं, मी तुम्हाला कोणती कविता शिकवली, तुम्ही येता जातात काय पाहिलं, तर आणि ते मला लिहून दाखवा, कवितेमध्ये लिहून दाखवा, नाही तर कशात अशा गद्यामध्ये लिहून दाखवा. मग मला थोडा विस्ताराने लिहायचा कंटाळा होता, त्यामुळे मी कवितेच्या रूपामध्ये
लिहून दाखवायची ते. अच्छा. मग त्यांना वाटायचं की अरे ही कविता करते म्हणजे ही चांगली कवयित्री होऊ शकते, हो. म्हणून ते मला असे प्रोत्साहन द्यायचे, अजून छान लिही, अजून असा शब्द वापर, तसा शब्द वापर, आणखीन मी तुला काय सांगितलं ते आठव. आणि मग मला तेव्हापासून तो छंदच लागला कवितांचा करायचा लहानपणापासून. मग त्या लहानपणातल्या त्यावेळेसच्या कविता ज्या आहेत त्या इथं स्वतः कुठे अशा हे झाल्या. आणि मी नंतर मग थोडंसं मोठी झाल्यानंतर थोडं कविता करायला लागले, लिहायला लागले. पण ते असंच कुठे संग्रही ठेवायचं नाही किंवा असं हे करायचं नाही, कुठेतरी ठेवायचं असं. मग थोडा 10-15 वर्षाचा काळ गेला. मग पुन्हा माझं लग्न झालं, इथे वकिलांच्या घरात सून म्हणून आले. मग माझे मिस्टर मग त्यांनी ते पाहत होते मी कविता करते, कुठे ठेवते वगैरे. मग त्यांनी मला सांगितलं असं करू नकोस तू, की हे संग्रह कर याचा, आपण याचा संग्रह प्रकाशित करू, हे करू. मग अशा करत करत माझ्या 200-300 कविता झाल्या, संग्रह केला. आणि त्यांनी स्वतःहून त्यांच्या ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये त्या कविता साठवून त्याचं प्रिंट आउट काढून देऊन मला आणून दिलं. मग माझ्या ओघानीच म्हणजे नंतर मोठं झालं, माझ्या मुलाचं लग्न झालं. मग हे घरी यायला लागले, मी त्यांनाही पाठवलेलं. म्हणजे ठोंबरे सर घरी त्यांनाही लातूरातील प्रसिद्ध अभियंते आणि शिगरे कवी अतुल ठोंबरे ते त्यांना पण मी माझ्या कविता पाठवत होते. आणि त्यांना तो असा सजवण्याचा त्या कवितांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांना खूप छंद. मग ते प्रत्येक कविता उत्साही व्यक्तिमत्व त्या ते कवितांना साज देऊन असं मला ते परत पाठवायचे. मग ती कविता मी परत लोकांना सगळ्या ग्रुपवर वगैरे पाठवायची. मग त्याच्यावर खूप प्रतिसाद यायला लागला लोकांचा, खूप छान आहे वगैरे, तुम्ही कविता संग्रह का काढत नाही. मग असं त्यांच्याकडनं तर मला खूपच प्रोत्साहन मिळालं. आणि त्यांनी स्वतः पाठपुरावा करून 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 सगळ्यांनी मिळून त्यांची हातोटी अशी इतकी एखादं काम हातात घेतलं ना ते पूर्णच करतात, पूर्ण शेवटाकडे व्हायला पाहिजे असं स्वभावच आहे. सगळ्यांनी मला मदत केली, माझ्या सुनेनी मदत केली, माझ्या मुलीने मदत केली, सगळ्या माझ्या मैत्रिणींनी मदत केली. जयंती आंबेगावकर आहे, सुचेता पाटील आहे, सगळ्यांनी माझ्या कविता वाचल्या, त्या एडिट केल्या, कुठल्या सगळ्या निवडल्या. आणि एक 70 कवितांचा कविता ऐकावे मनाचे हा कविता संग्रह म्हणजे अशा रीतीने तुमचा प्रसिद्ध झाला. आणि त्या संग्रहाला प्रसिद्ध साहित्यिक आणि कवी प्रवीणजी दवणे माझ्या कार्यक्रमाला. आणि अतिशय इतका भव्य दिव्य कार्यक्रम झाला की असा कार्यक्रम मला वाटतं माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच झाला. भव्य दिव्य झाला कार्यक्रम. त्यामुळे घरातल्या सगळ्यांना एक असं वाटलं किंवा काहीतरी आहे आपल्यामध्ये, कुणीतरी एक आहे किंवा करतोय काहीतरी. आणि तो कार्यक्रम सगळं करण्याचं श्रेय अतुल ठोंबरेंना जातं. मग आता ताई आपण 1-2 कविता त्याच्यातल्या सादर कराव्यात. हो नक्कीच. मी हा कविता संग्रहातल्या तर करतेच, पण माझा अजून एक आगामी कविता संग्रह त्याच्यातला करते, ते नंतर करा. हो चालेल. हा आता पुस्तकाचं नावच आहे माझ्या की ऐकावे मनाचे, तर त्याच नावाची मी कविता सादर करते. मनातले सारे उतरावयास साधन खास हे कवितेचे, मनातले सारे उतरावयास साधन खास हे कवितेचे, स्वतःस शोधित राहावयास ऐकावे मनाचे, ऐकावे मनाचे. मनाच्या तळातून घुसळताना बोल येतील ते अनुभवांचे, मनाच्या तळातून घुसळताना बोल येतील ते अनुभवांचे, विचारांच्या गुंत्यातून सुटताना ऐकावे मनाचे, ऐकावे मनाचे. मनातल्या भावनांचा होतो भार, मनातल्या भावनांचा होतो भार, असतो त्यांना शब्दांचा आधार, असतो त्यांना शब्दांचा आधार. निष्ठून जातील क्षण जाणीवांचे, निष्ठून जातील क्षण जाणीवांचे, ऐकावे मनाचे, ऐकावे मनाचे. स्वतःच्या आनंदासाठी मनाच्या समाधानापोटी करावेत यत्न जीवनपट फुलवण्याचे, करावेत यत्न जीवनपट फुलवण्याचे, ऐकावे मनाचे, ऐकावे मनाचे. भाव भावना मांडताना नाती गोती जमवताना बळ यावे सारेच आकाश पेलण्याचे, बळ यावे सारेच आकाश पेलण्याचे, ऐकावे मनाचे, ऐकावे मनाचे. वा वा. आता ताई मी मध्ये सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारला होता की आपल्या मुलांना आईला आपल्या प्रत्येक मुलगा आवडतं, तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला आवडलेली कोणती कविता आहे ती सादर करावी किंवा एखादा 1-2 ओळी त्याच्यातल्या. त्यातल्या त्यात मला एक कविता आठवती शब्दांची. शब्द हेच कवितेचे मुख्य आधार असतात. शब्द कसे असतात ते माझ्या शब्दामध्ये मला सगळ्यात आवडलेली कविता. शब्द गाठीशी असावा, शब्द गाठीशी असावा, शब्द पाठीशी राहावा, शब्द असावा आधार, निशब्द प्रेमाचा साक्षात्कार. शब्दाविना नसावा विचार, शब्दात नसावा विखार. शब्द नसावा बोचरा, शब्द नसावा बोचरा, शब्दाने वसावा मनभरून गोडवा. जेथे शब्द आकार घेईना तेथे मनोव्यापार चालेना. शब्द निशब्द होऊन बैसला, मग मनोभाव डोळ्यात प्रगटला. शब्द शब्द अक्षर मोतियांचे,
असे अनमोल भांडार सोनियाचे, असे अनमोल भांडार सोनियाचे. वा वा. आणि तुमचं आगामी सुद्धा एक कविता संग्रह येणार आहे असं आम्ही ऐकलेलं आहे. हो. तर त्याच्यामधली एखादी कविता तुम्ही सादर करावी. हो, चालेल चालेल. तर आत्ताच एक माझी सध्या नवरात्र चालू आहे आणि हे नवदुर्गाचंच हे आहे, तर त्यालाच जोडून एक कविता मी हे करते, सादर करा. हा. आणि ते समयोचित होईल, प्रासंगिक होईल. बिलकुल. माझ्या ह्या कवितेचं नाव आहे गट आत्म्याचा. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये एक घट, आत्म्याचा एक घट असतो, तो सगळ्यांच्या मनात वास करत असतो. त्याच्यावर ही कविता आहे. मनाच्या देव्हाऱ्यात माणुसकीच्या सुवासात, मनाच्या देव्हाऱ्यात माणुसकीच्या सुवासात प्रत्येकाच्या आत्म्याचा घट असतोच की प्रस्थापित. सकारात्मक विचारांची माती, सकारात्मक विचारांची माती आणि जीवाभावाची नाती यांनी करायची असते मशागत. तेथे मीपणाची नसतेच खुशामत. थोडा शिडकावा आपुलकीच्या पाण्याचा, थोडा शिडकावा आपुलकीच्या पाण्याचा, सहकार्याचं खत, ओलावा प्रेमाचा आणि थंडावा समाधानाचा. सृजनाचे बीज पेरले मनाच्या कानाकोपऱ्यात, सृजनाचे बीज पेरले मनाच्या कानाकोपऱ्यात, इतकं सारं आणून जुळवत तरारून येईलच धान देहाच्या कलशात. तरारून येईलच धान देहाच्या कलशात. अंतरात्मा घालतोय साथ, अंतरात्मा घालतोय साथ अंतरातल्या उमेदीला. भरभरून घ्या जीवनाचा रसास्वाद, अंतर्यामी भेटण्या त्या परमात्म्याला, त्या परमात्म्याला. वा वा, छान छान छान. ऐकावे मनाचे या काव्यसंग्रहाच्या संदर्भातल्या काही आठवणी आहेत का तुमच्या, त्या सांगाल? हो, माझ्या खूप आठवणी आहेत. त्यापैकी माझ्या महत्वाच्या 2 आठवणी मी सांगते. हो. ऐकावे मनाचे ह्या काव्यसंग्रहाच्या उद्घाटनाला म्हणजे ह्याला प्रकाशनाला प्रवीण दवणे थोर साहित्यिक आले होते. तर त्याचा तर मला खूप आनंदच झाला. बरोबर. आणि शिवाय माझ्यासारख्या ज्या कवयित्री आहेत लातूरमधल्या, दुर्लक्षित कवयित्री की ज्यांचं जे कविता करतात पण त्यांचा संग्रह नाही किंवा त्या संग्रहही करत नाहीत आणि उजेडात पण नाहीत येत त्या, तर अशा कवयित्रींना मला पुढे आणायचं होतं. आणि प्रवीण दवणे सरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन द्यायचं होतं की त्यांनी पुढच्या आयुष्यामध्ये कविता कराव्यात, त्याचे संग्रह प्रकाशन करावं, असं मला एक त्यांना प्रोत्साहन द्यायचं होतं. तर ते करण्याचं भाग्य मला मिळालं. अशा 5 कवयित्री माझ्या मैत्रिणी ज्या लातूर मधल्या आहेत, त्यांना ज्या काही आल्या नव्हत्या उजेडामध्ये, तशांना मी त्यांचा सत्कार करू शकले त्या माध्यमातून माझ्या प्रकाशनाच्या दिवशी. त्याचं मला एक खूप म्हणजे कौतुक वाटतं, स्वाभिमान वाटतो की मला सांगायला एकदम असं हे वाटतं कौतुकास्पद की असं सगळ्यांनाही आपल्यासोबतच प्रोत्साहन द्यावं, मिळावं त्यांनी, आणि आयुष्यभर त्यांचं जे आहे त्यांच्यामध्ये कलागुणांना त्यांचाही वाव मिळावा असं मला वाटलं होतं. ते मला पूर्ण झालं त्या दिवशी. त्यातल्या अरुणा दिवेगावकर, साक्षी कुलकर्णी, पुन्हा हे आहेत कुलकर्णी मॅडम आहेत, ह्या सगळ्या ज्या म्हणजे सगळीकडे जॉब करणाऱ्याच महिला आहेत, काही गृहिणी पण होत्या त्यातल्या 2-3 जणी, तर त्यांनाही मला उजेडात आणता आलं. आणि त्याचं मला खूप सार्थक वाटलं त्या दिवशी. त्या ह्याच्यापासून त्यांनी प्रेरणा घेऊन त्यांनी त्यांचे काव्यसंग्रह पण आता प्रकाशनाच्या त्यांच्या मार्गावर आहेत. हेही मला खूप आनंद वाटला. खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांना उजेडात आणलं, प्रकाशात आणलं असंच म्हणावं लागेल. त्यातल्या अरुणाताई दिवेगावकर ह्या तर खूपच मोठ्या आहेत. त्यांचा काव्यसंग्रह का प्रसिद्ध होऊ शकला नाही ते मला कळलं नाही, पण त्यांचा ज्योतिर्मयी सावित्री हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे कथा संग्रह त्यांचा, आणि आता त्यांचा काव्यसंग्रह व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि होईलही. ते निश्चित याच्या प्रकाशनाच्या मार्गावर आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यातली मी त्याला खूप महत्वाची गोष्ट समजते की लहानपणाची बालपणीची जी मैत्रीण असते ती मनातून कधीच जात नसते. म्हणजे ती भेटली नाही तरी चालेल आपल्याला म्हणजे आयुष्यभरात कधी, पण ती मनात सतत म्हणजे जिवंत असते. तशी एक माझी मैत्रीण ह्या काव्यसंग्रह प्रकाशनाच्या निमित्ताने मला भेटली. हा माझा एकदम म्हणजे आनंदाची गोष्ट ताई. तुम्ही ते लातूरची कन्या आहे, लातूरची कन्या म्हणजे सह्याद्री दूरदर्शन मध्ये काम करते, ती वृत्तनिवेदिका म्हणून तिने काम केलेलं आहे. ज्योती आंबेकर बद्दल बोलता का तुम्ही? ज्योती आंबेकर बद्दलच बोलते. ती माझी मैत्रीण. आणि तिची भेट माझी कशी झाली
हा एक रंजक प्रसंग मला सांगावासा वाटतो हो, की जरूर. माझ्या दीरांचे ते अर्थक्रांतीचे प्रणेते आहेत हो. अनिल बोकील. हो. तर त्यांची एकदा सह्याद्री वाहिनीवर मुलाखत होती. हो. तर ती तिथे मुलाखत घ्यायला ती होती तिथे. हो. तर माझ्या दीरांना मी सांगितलं होतं सह्याद्री वाहिनीवरती बातम्या सांगताना की ही माझी मैत्रीण आहे. हो. मग त्यांना माहित होतं ही तिची मैत्रीण आहे, बालमैत्रीण आहे शाळेतली. हम्म. तर त्यांनी तिला सांगितलं की मी हा असा असा तुझ्या मैत्रिणीचा दीर आहे. हो, हो. तर तिला इतका आनंद झाला, काय सांगू, इतका आनंद झाला की मी ते मुलाखत बाजूलाच ठेवली हो. आणि पहिल्यांदा मला तिला फोन लावून द्या असं म्हणाली ती. आणि मग ती माझ्याशी इतकं बोलली, 1 तास मी बोलली. वा वा. 1 तासभर आम्ही बोललो दोघेही. वा वा. आणि त्याच्यामध्ये मी ऑफिसमध्ये होते हम्म. आणि सगळे माझ्या चेहऱ्याकडे बघत होते त्या दिवशी ऑफिसमध्ये. हम्म. मला साहेबांनी बोलवलं, मला काहीच कळालं नाही. मी हा. तिच्याशीच बोलत होते. हम्म. मी रडत होते, मी हसत होते. हम्म. म्हणजे सगळे भावभावना माझ्या चेहऱ्यावर दिसत होत्या. बरोबर बरोबर. म्हणजे ताईंचा हे सांगताना एकदम कंठ दाटून आलं आहे. इतकं म्हणजे जीवश्च कंठस्थ मैत्रिणी आहेत त्या अजूनही, त्याने त्यांच्या आठवणी अजूनही त्यांच्या ताज्या आहेत. तर हे सांगताना त्यांचे अक्षरशः डोळे देखील पाणावलेले आहेत, कंठ दाटून आलेला आहे. हां. तर तिला मी सांगितलं की माझा असा असा काव्यसंग्रहाचं प्रकाशन आहे, तर तू येशील का? तर ती आनंदाने उड्या मारतच आली की मी तुझ्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला अध्यक्ष म्हणून येणार. हो हो हो. अध्यक्ष म्हणून. आणि ती आली आणि तिनं पूर्ण म्हणजे तिथलं जे प्रेक्षागार सगळं डोक्यावर घेतलं. हो. माझ्या कवितांनाही तिने डोक्यावर घेतलं. हो. आणि त्या उत्स्फूर्त दाद मिळवली प्रेक्षकांची. करेक्ट. खूपच आनंदाचा क्षण मी अनुभवला. प्रेक्षक हो, आम्ही नवदुर्गा हा कार्यक्रम घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत. पण प्रत्यक्ष नवदुर्गा जीवन म्हणजे सांभाळणाऱ्या या विभाताई आहेत आणि त्या वेगवेगळे उपक्रम राबवतात त्या नवरात्रामध्ये. उपेक्षित हे असतील, आपल्या महिला वगैरे असतील किंवा मुली असतील, त्यांना ते प्रोत्साहित करतात, त्यांचा सत्कार करतात, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतात आणि मदतही करतात. तर त्या संदर्भात आपण सांगितलं तर बरं होईल आमच्या थोडं विस्ताराने सांगावं त्या संदर्भात. मला असं माझ्या म्हणजे आपल्या इथे परंपरा आहे की नवरात्रामध्ये की सवाष्णींना ओट्या भराव्यात, त्यांना चोळी खंड देऊन, चोळी बांगडी देऊन त्यांचं हे करावा असं. पण मला असं वाटलं की आपण ज्यांच्याकडे खूप आहे, पुष्कळ आहे, त्यांनाच आपण सगळं काही देतो. पण ज्यांच्याकडे काही नाही आणि त्या समाज निर्मितीच्या कार्यामध्ये खूप हिरिरीने काम करतात, स्वतःकडे काही नसताना, पाठबळ नसताना, कुठलंही आर्थिक स्वातंत्र्य नसतानाही, तर अशा दुर्गांचा सत्कार करावा असं माझ्या मनात एक 10-15 वर्षापासून होतं. म्हणजे 15 वर्षापूर्वी आलं होतं. आणि मग मी त्या दृष्टीने हे करायचा प्रयत्न केला. आणि माझ्याच गल्लीमध्ये अशा एक म्हणजे काम करणारी बाई होत्या, धुणी भांडी करणाऱ्या, वर्कर, धुणी भांडी करणाऱ्या अशा. तर त्यांचं कळालं मला की त्यांचा नवरा खूप दारू पिणारा आणि त्या स्वतः फक्त एकट्या कमवणाऱ्या, पदरी 3 मुलं, त्यापैकी 2 मुली आणि 1 मुलगा. तर त्यांनी तेवढ्या आर्थिक ह्याच्यातून, अडचणीतून काम करून, सगळ्यांची वेळोवेळी पडेल ती कामं करून मुलींना शिकवलं आणि इंजिनियर केलं. मुलाला पण इंजिनियर केलं. हां. आणि त्यांना चांगल्या ठिकाणी नोकऱ्या पण लागलेल्या आहेत, ते वेल सेटल्ड आहेत आणि त्यांना ते आता व्यवस्थित गुण्यागोविंदानं सांभाळत आहेत. तर अशा त्या आईचा मी सत्कार केला त्या वर्षी. तिला साडी दिली, तिला साडी चोळी दिली. तिच्या मुलीच्या शिक्षणाला आणखीन काही तुला मदत पाहिजे असेल, फी भरण्यासाठी वगैरे, 3री मुलगी शिकायची होती अजून, तर त्या मुलीच्या शिक्षणाला आम्ही दरवर्षी पैसे देत होतो. तिला काय लागतील ती वर्षाची फी आम्ही देत होतो. एका मुलीची फी आम्ही भरत होतो. आणि त्याच्यानंतर परत दरवर्षी आम्ही असंच करायला लागलो की असं शोधून काढायचं, एखादी व्यक्ती किंवा बाई शोधून काढायची, बाईच स्त्री शोधून काढायची, हा, की जिने ती मुलांना खूप शिकवलेलं आहे, त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे. अशा तर अशा 5-7 जणींचा मी खूप आम्ही सत्कार केलेला आहे. आणि दरवर्षी एखाद्या अशा आपल्याच भागातल्या एखाद्या स्त्री ज्या की समाजाला प्रबोधन करतात, अशा व्यक्तींचं भाषण ठेवायचं. त्या भाषणाला आपल्या सगळ्या गल्लीतल्या बायकांना बोलवायचं. हळदी कुंकू वगैरे हे सगळ्या ह्याला फाटा देऊन, पारंपरिक गोष्टीला फाटा देऊन, हे असं नवविचारांचं विचार त्यांना द्यायचे. आणि दुर्गा घडवायला, समाजामध्ये दुर्गा घडवायला म्हणजे विनाशस्त्र घेऊन, संघर्षातून ज्या घडतात आणि लोकांनाही घडवतात आणि आदर्श डोळ्यापुढे ठेवतात, अशांचा सत्कार करायचा, लोकांनाही माहीत व्हावं आणि त्यांनाही कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडावी, कोणीतरी द्यावी, असा एक त्याच्या मागचा हेतू ठेवून आम्ही तो कार्यक्रम अजूनही घेते. पण 2 वर्षापासून कोरोनाच्या काळामध्ये खंड पडलेला आहे. म्हणजे प्रेक्षक हो, मी तुम्हाला सांगतो की खऱ्या अर्थाने या नवदुर्गा आहेत विभाताई, आणि आम्ही या कार्यक्रमासाठी त्यांची सार्थ निवड केली असं मी तुम्हाला ठामपणे या निमित्तानं सांगू शकतो. विभाताई,
आपण घर नोकरी हे सगळं सांभाळून देखील बहिणाबाई वाचक मंच देखील काम करता. हो. तर त्याच्याबद्दल थोडं आम्हाला माहिती सांगाल का? हां, एक 15 वर्षापूर्वी बहिणाबाई वाचक मंच ह्या मंचाशी मी जोडली गेले. हो. त्या अंतर्गत असा उपक्रम होता की एखाद्या पुस्तकावर वाचन करायचं. अच्छा. आणि त्यावरचे आपले स्वतःचे विचार काय आहेत ते लोकांना सांगायचे. हो. तर मला त्या कुकडे काकूंनी, ज्योत्स्नाताई कुकडे यांनी हा भारतीय स्त्री शक्तीच्या अंतर्गत हा एक उपक्रम चालू केला होता 20 वर्षापूर्वी. तर त्याच्यामध्ये खूप महिला जोडल्या गेल्या की हा एक साहित्यिक ग्रुप होता. आणि त्याच्यामुळे वाचनाची आवड स्त्रियांना लागावी, वाचनातून त्यांना काही विचार कळावेत, मोठ्या स्त्रियांचे म्हणा किंवा मोठ्या होऊन गेलेल्या समाज सुधारकांचे. तर हा एक त्याच्या मागचा उद्देश होता काकूंचा त्यावेळेला. तर अशा बायका त्यावेळी त्या सगळ्या त्याच्याशी जोडल्या गेल्या होत्या. मला पण त्याची खूप आवड होती, वाचनाची मला मुळातच आवड आहे. तर त्यामुळे मी तिच्याकडे ओढले गेले आणि मी त्यांचे कार्यक्रम, दर महिन्याला एक कार्यक्रम असतो त्यांचा वाचनाचा, त्या मी अटेंड करत गेले. त्यांची दरवर्षी एक थीम असते की समाज सुधारक त्यांनी नेमकं काय काम केलं. आता ज्योतिबा फुले असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, तर त्यांनी जे पुस्तकं लिहिली आहेत त्याच्यातून स्त्रियांना त्यांनी कसं वर आणलं, तर त्याचे विचार लेखिकांनी किंवा ह्यांनी मांडले, आपल्या लातूर मधल्या स्त्रियांनी मांडायला पाहिजे. म्हणजे साध्या स्त्रियांनी तिथे मंचावर जाऊन मांडणं हे फार अवघड होतं. कारण मंचावर जाण्याची कोणाची तयारी नसते आणि तिथे जाऊन बोलण्याची तर नसतेच. ऐकायला सगळेच येतात पण बोलायला कोणी येत नाही. तर तो असा एक मंच आहे की तिथे सगळ्यांना बोलण्यासाठी हे केलं जातं, म्हणजे त्यांना प्रेरणा दिली जाते. आणि मुळातच तिथे ऐकल्यामुळे ही प्रत्येकाला एक मनात उर्मी दाटून येते की आपणही काहीतरी बोलावं, आपणही काहीतरी वाचावं, असं त्यामध्ये झालेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये मी 10-12 वर्ष ऐकत होते कार्यक्रम. दर कार्यक्रमाला मी उपस्थिती लावत होते अगदी मनापासून. मी ऑफिस करून हे सगळं 6च्या नंतर कार्यक्रम असायचा तो 6 ते 7. त्यामुळे मला जाता येत होतं, मी तिथे जात होते. मग त्या माध्यमातून माझी काकूंची, सगळ्या तिथल्या बायकांची ओळख झाली चांगली. अरुणा दिवेगावकर आहेत, उमा व्यास आहेत, जयंती आंबेगावकर आहेत. तर त्या सगळ्या त्याच्या सभासद सदस्य होत्या. त्याची एक कार्यकारिणी होती, 7 बायकांची. दरवर्षी तिथे दर 3 वर्षांनी कार्यकारिणी चेंज होते आणि प्रत्येकाला तिथे दिलं जातं, म्हणजे प्रत्येकाला तिथे काय म्हणतात त्याला, संधी दिली जाते ते करण्याची, सदस्यत्व. तर त्याच्यामध्ये मग मला काकूंनी आता मला 2 वर्षापूर्वी सदस्यत्व माझ्याकडे दिलं 7 जणांमध्ये मला. आणि त्याच्यामध्ये प्रमुख पद माझ्याकडे दिलं की तू हे कार्यक्रमाचं हे करत जा. आम्ही जेव्हापासून कार्यक्रम हे घेतला, म्हणजे सदस्यत्व स्वीकारलं, तेव्हापासून लॉकडाऊनच चालू झालं. त्यामुळे ऑफलाईन कार्यक्रम, जे प्रत्यक्ष कार्यक्रमावर निर्बंध आले, त्यामुळे सगळे आम्ही ऑनलाईन कार्यक्रम घेतो. आणि वाचनावरती भर देऊन आता लोककला आहेत, लोकसंगीत आहे, लोकसाहित्य आहे, त्याच्यामध्ये पोवाडा आहे, कीर्तन आहेत, भजनं आहेत, भारुडं आहेत. तर त्याच्यावर आम्ही दर महिन्याला एक कार्यक्रम घेतला आणि ते अतिशय सुंदर यशस्वी ऑनलाईन केलं, सादरीकरण करून. आणि लावण्यांचा तर एवढा सुंदर कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये की लोकांनी डोक्यावर घेतलं, आणखीन कार्यक्रम द्या आम्हाला, दर महिन्यातून 2दा कार्यक्रम घ्या, असं आम्हाला स्त्रिया बायकांकडनं आम्हाला मागण्या येऊ लागल्या असं. तर त्याची मी आहे, त्यामुळे मला एक खूप म्हणजे त्याच्यामध्ये आनंद मिळायला लागला. हा आपण आता खूप ह्याच्यानी करावा, हा कार्यक्रम मनापासून करावा. लोकांची घर बसल्या करमणूक झाली पाहिजे, त्यांना काहीतरी माहिती मिळाली पाहिजे, त्याच्यातून त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे, असंही आम्हाला त्याच्यातून साधता आलं. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आणि काकूंच्या सानिध्यात मला सहवासात राहायला मिळालं, त्यांच्याकडे जायला मिळालं, पुन्हा कुमुदिनी भार्गवताईंच्या सहवासात जायला मिळालं. अशा मोठ्या स्त्रियांच्या सहवासात मला मिळालं, त्यामुळे मी स्वतःला एक भाग्यवान समजते. मित्रांनो, आता आपण शेवटाकडे जाऊया. खरं म्हणजे हा संवाद संपूच नाही असं आम्हाला वाटत होतं, पण कालमर्यादा असल्यामुळे आम्हाला थोडं कुठंतरी थांबावं लागतं. पण शेवटाकडे जाताना एक आपल्याला विनंती करतो की नवरात्र आहे. हो, अर्थातच. तर देवी संदर्भात किंवा नवरात्रा संदर्भात एखादी कविता आपण सादर करावी. हो, आहेत, नक्कीच. मी एक माझी नवरात्राची नवरंगाची कविता मी सादर करते. नवरंग सादर करा. कवितेचं नावच आहे नवरंग. नवरात्रीच्या 9 दिवसात मनाचे रंग किती फुलतात. रंग भगवा त्यागाचा, धवल रंग शांतीचा, रंग लाल शिस्तीचा, पिवळा रंग शुद्धतेचा, रंग निळा सात्विकतेचा,
गुलाबी रंग प्रेमाचा, रंग जांभळा समृद्धीचा, हिरवा रंग सृजनाचा. वा. ह्या नवरंगाचा घेऊन वसा, ह्या नवरंगांचा घेऊन वसा, चालू आम्ही भवानी आईचा वारसा, चालवू आम्ही भवानी आईचा वारसा. भवानीचा वास प्रत्येकीच्या मनमंदिरात, भवानीचा वास प्रत्येकीच्या मनमंदिरात. कशाला जाऊ मी दूर राऊळात, कशाला जाऊ मी दूर राऊळात. वा वा, क्या बात आहे. धन्यवाद. खूप सुंदर. नमस्कार मित्रांनो, हा थेट संवाद कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आणि हे आपण जरूर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया कळवाव्यात. आणि आपल्यास विनंती आहे की आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला लातूरातील प्रसिद्ध अभियंते तथा शीघ्रकवी अतुल ठोंबरे यांनी मोलाची मदत केलेली आहे. कॅमेरामन ईश्वर देशमुखसह मी माध्यम वृत्त सेवा. धन्यवाद.